तर नमस्कार मित्रांनो, संसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत. सर्वांना जय श्रीराम. तर या गायची प्रोसेस चालू आहे जाण्याची ह्या ठिकाणी, आणि मी आलो होतो फक्त बघण्यासाठी, का भानगडे काही नाही अशी. आणि तिकडं आपलं चालू आहे बिल्डिंगचं काम, तिला आपण डिस्टर्ब करता, पण तिकडं जाऊन बिल्डिंगचं म्हणून सगळं काम दाखवतं कसं चालू आहे, काय चालू आहे. आता आपलं भुसाराचं रेडीच एकदम सुंदर. एक ब्लॉग पडलेला आहे, मला तो एडिटिंग करायचा आहे आत्ता. तो पण ब्लॉग एडिटिंग करू. आणि तर बघा एक गेट तयार झालेलं आहे. दुसरं तर पब्लिक तुम्हाला माहितीच असेल की आपण गाजवणार होती. तर मी काय झालं, काल रात्री ती 11 वाजता जणली काय, आणि 11 नाही 10 वाजता जणली असेल. तर त्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ नाही बनवू शकलो. तुम्हाला दाखवतात आपलं वासरू आणि काय आता मस्त आहे बघा. अरे मी चप्पल आहे ना, एक मिनटं मी एकदा चप्पल घालतो, मग तुम्हाला मस्त पैकी काय माझी रांग बाया पाहिजे चप्पल आहे लगेच म्हणून शिवून चिटकतं, मग धुवा लागते. धुतले का चप्पल लगेच तुटून जाते, त्यामुळं पण एकदा चप्पल बदली मस्त पैकी. तर कुठे चप्पल, तिचा बोट आहे. तर आता आपण तुम्हाला एकदम नीट डिटेलमध्ये आपली मस्त की गाय वासरू दाखवतो. आज दुसरा दिवस, मी संध्याकाळी ब्लॉग आता म्हणजे 4 वाजलेले असा टायमिंगला मी ब्लॉग शूट करतो, कारण की वेळ नव्हता आणि काल रात्री इथंच झोपावं लागलं. त्यामुळे मग झोप काढली होती एक. बघा आपली गाय, आणि इकडं छोटंसं आपलं वासरू. कसं आहे बघा वासरू. चल राधे इकडे, राधे चल इकडे, चल माय राध्या चल, चलो राधी चलो चलो चल चल चल. ती थोडीशी ना हे आली, कारण की काल आहे ना वासराचा एकच पाय आला होता. ह्या वासराचा एकच पाय बाहेर आला होता, त्यामुळे घाबरलो होतो आम्ही. माझ्या काकांना आहे त्याच्यातलं नॉलेज आहे बऱ्यापैकी सर. माझ्या काकांना आहे त्याच्यातलं नॉलेज, त्यामुळं झालं होते. नॉलेज असल्यामुळं काकांनी लगेच दुसरा पाय पण काढला आणि डोकंच नव्हतं हे होतं, म्हणजे डोकं धरत नव्हतं वासरू. त्यामुळं ते डोकं पण धरलं गेलं, वासराने धरलं. आणि नंतर ना अर्धा तास आम्ही वासरू बाहेर काढत होतो. आणि नंतर ना मग शेवटी आम्हाला हे झालं जमाना, मग डॉक्टरांना फोन लावला 10 वाजता. 10 10:30ला फोन लावला. डॉक्टर म्हणले, तर बरं ते नाही सांगायचं डॉक्टर काय म्हणले काय नाही. डॉक्टर आले नाही, मग तेच बरोबर तोंड तिथं आलं. तोंड आलं आणि लगेच आम्ही ओढून घेतलं. मग काय, आणि जास्त हे झाली होती गाय, त्यामुळं आता लगेच आता ती तब्येत आहे ना अशी तिची. तिचं एक वैशिष्ट्य आहे गायचं, ती ना जाणल्यानंतर ना तिची तब्येत अशी सुंदर होऊन जाते ना, त्याचं नाव ते. तुम्ही तुम्हाला एक उदाहरण, एक गाय देतो तुम्हाला. त्या गाईसारखी ती तब्येत होती, ह्या गाईसारखी होती. तिची पण काही एवढी तब्येत नाही, पण चांगली तब्येत वगैरे होऊन जाते तिची. तर आता मी तुम्हाला मस्त आपलं वासरू वगैरे दाखवतो. हे कसं आहे वासरू, एकदम मस्त गिर आहे. हे काय साईवाल नाही आहे बघा, हे साईवाले, ही साईवाले, ती साईवाले, अजून बाकीच्या ती गिर आहे फक्त. ह्या बघा ती दुसरी गिर आहे, ही गिर आहे आपली. ती गाय पण गिर आहे, आणि हे वासरू पण गिर आहे, आनंदी. तर त्याचं नाव मी कृष्णा ठेवलेलं आहे मस्तपैकी.
छोटा. त्याचं थोडीसं नंतर दूध प्यायचं आता. हा इथं मुंग्यांमध्ये झोपलेला याला उठवावं लागेल. 1 मिनटं मी तुम्हाला लाईव्ह थोड्या वेळात भेटतो. मी आता इथून वासरू उठवलंय. मुंग्या होत्या तिथं आणि त्याला भूक लागलेली. बघा काय आलेली आता त्याला मस्तपैकी लगेच दूध पाजतो सुरू. चल रे चल रे चल कृष्णा चल पुढं चल. थोडा तोंड किती सुंदर आहे बघा त्याचं. थांब दूध काढायचं तर थोडं वेळ दूध काढून घेऊ बॉटलीने. कारण की एवढी मोठी सड आहे ना तोंडात नाही जात वासराच्या. पी थांबा. आता काय करतो टोकरीत भांडा वगैरे आणतो लगेच दूध काढायला सुरुवात. ह्या काय सुंदर आहे. हा तोंड बघा त्याचं काय सुंदर आहे. असं एकदम सुंदर वासरू झालं. दूध भरपूर वाचलेलं बरं का. 4 बॉटलं दूध पिलेलं सकाळी. इतकं फुल झालं होतं ते. आता झोपलं होतं ते. त्याला ते एवढी सुद्धा ती मग कसं झोपलं होतं. का चमकतं बघा कशी करते बघा राधी. थांबा बरं का 1 मिनिट. हे बघा तेव्हा सुंदर वासरू बरं. आता आपण काय करू लगेच भांडा आणू. मला आहे ना कॅन्डी आणावं लागणार आहे. पोट आणावं लागणार असं खाद्याचं. त्याचं कसं स्ट्रॉंग होईल लवकर. काय जास्त लवकर स्ट्रॉंग करायचं आम्हाला. ह्या गायांच्या सारखी होऊन जाईल ती. हो का हे बघा ही कशी ते ही इतकी फुल झालेली ना ह्या वासऱ्या का बस. त्याचं नाव ते चारा खाल्ला यांनी. आज इतका चारा खाल्लेला आहे भरपूर. दूध त्या काही इथं मोकळ्याच राहतात. त्याचं त्यांचं काय दूधच नाही त्यांच्या आईला पण. दूधच पण एवढं काही टेन्शन नाही. यांच्या तरी आहे जुळ्या सिद्धी आईला दूध आहे. पण गौरी ना आपली गौरीच्या आईचं दूधच संपून गेलं सगळं काशीतली. आणि आता गौरी पण मोठी झाली नाही त्यामुळे काही गौरी पण दुधाशिवाय एवढी गरज पडत. फुल चारा बिरा खायचं तेव्हा गौरी आपली तिकडं कोपऱ्याला. काय सुंदर आहे. आता मी लगेच त्यांचं खाद्य घेतो आणि लगेच भिजवतो आणि लगेच खाऊ घालतो. धार काढतो. तर पब्लिक आता काय झालेलं आहे मी दूध वगैरे काढलेलं आहे. पण मग कोणी व्हिडिओ बनवायला नव्हतं त्यामुळं वासराला पण मला पाजायचं होतं. आणि पुरी पण आलेलं आहे वासरू पाहायला. त्यांना भरपूर दिवसांची राह होती. कधी म्हणते कधी नाही कधी म्हणते कधी नाही. तर सुंदर असं बघा आपल्या ह्या घाग्याचं दूध पिऊन इथं झोपलेलं आहे. ह्या बघा पूर्ण दूध काढलेलं आहे. या नाही ना ती मी बसलो ना तिथं. या हा लावला नाही मारीत मी आहे भेटते घाबरू नका. लावला हात. आला 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 बस. हा ते नाही ये छोटे ना लाव लाव. राधे नावाची राधी राधे म्हण राधे. मारायचं नसतं राध्या. ह्या का काय सुंदर वासरू आपलं. त्याला करायचं खूप. तर पब्लिक आता आपण मुरघास काढायचं काम करतोच आहे. चालू आहे काम आपलं. थोडंसं टाकू एक चेळ मी काढलेलं आहे आणि एक चेळ भुसाचं काढायचं आहे. तर आपल्या इकडे गावाचं एक भूस आणि हरभऱ्याचं एक भूस एवढे 2 भूस काढणार आपण. आणि सौम्याकडे आपण कॅमेरा दिलेला आहे मस्तपैकी चालवाय. तर मी तुम्हाला दाखवतो. तिने आज पहिल्यांदा असा कॅमेरा स्टेबल ठेवलेला आहे म्हणून ती बघा कशी खुश होती. तिकडे सनसेट बघा सनराईज होतोय. हा सनसेट सॉरी मी पहिले शब्द बरोबर बोललो होतो. हा ना माझ्या डोक्यात नाही आला नाही शब्द. एकटी सर्वांनी मागून खड्या करते. काय सुंदर नजारा आहे आता. आणि हे बघा आता आपण पटकन मुलगा काढून घेऊ. दर सोम्या कॅमेरा आता मस्तपैकी. आणि
आता आपण मस्त तुम्ही पण मुरघास काढा मग वास देऊ मुरघास फार घाण मुरघास नाही घाण नसतो बघा तुम्ही आपण मक्का माहिती आहे का तुम्हाला मक्का ते मी तुम्हाला दाखवलं थोडा वेळ मक्का म्हणजे काय असतं तर ते मक्कापासून बनतं तुम्ही कणीस खाता कणीस लोणच्या सारखं मुरवलं जातं बाई शांती काही सांगते हा बरोबर आहे हा बरोबर आहे नाही बरोबर आहे बरं का तर फक्त त्याच्यात मसाले बिसाले काय टाकत नाही मसाले फोडणी बिडणी काय देत नाही तर याचं कसं आहे त्या बॅगेत त्याला स्टोर करून ठेवतात मग नंतर नाही त्यातलं पाणी वगैरे सगळं मुरतं मुरलं का हा असं तयार होतो पहिली हिरवाच असतो नंतर ना असं तयार होतो असं मग त्याचा नंतर वास पण सुटतो आणि काय असा वास घाण नसतो तो पण काय त्याला आवडीन इतकं आवडतं काय नाही काय सांगू तुम्हाला हे तर आपला मुलगा बघा तुम्ही काय सुंदर आहे आणि सर्वांना बघा मुलगा छोटू बेबी काही शब्द नको वापर हो ए सांगतो काय बोलते हा जाऊ द्या याला काय म्हणते याला कणीस म्हणता तर ही काय म्हणते बट्टी खायची तिला ती काय बर खा बट्टी चळ काढून झालं आता आपण मस्तपैकी मुरस काढतो ऊस टाकायच्या वेळेस तुम्हाला मस्तपैकी मी भेटतो आता हे बघा हा लाईक करतो मी लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर आता आपण ते भूस टाकलेलं सगळ्याच्यावर आता हे टाकतोय आणि आता आपण हे करतोय तर पब्लिक आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम गुड नाईट शिवरात्र मराठीतून आणि सर्वांना मनापासून आता सगळ्यांनी म्हणा जय जय श्रीराम जय गुरुमाता की